ज्याच्या असण्याला अर्थ असतो त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते. केलेल्या मदतीला कधी उपकार समजू नका. आपलं सत्कर्म कोणी पाहत नसेल पण देव पाहतोय, तो त्या कामाचं फळ देईलच. वेळ दिसत नाही पण खूप काही दाखविते. आपलेपणालाही खूप जण दाखवितात पण आपलं कोण आहे ते वेळच दाखवते. आयुष्यात जगण्याची किंमत तेव्हाच कळते जेव्हा समोर मरण दिसत असतं. सगळ्याच गोष्टी शब्दात सांगता येत नसतात. अपेक्षा असते कोणीतरी समजून घेण्याची. सुई धागा हरवला नाही पण हल्ली कोणी तो मागतही नाही. कारण आजकाल फाटलेली नाती आणि वस्तूशिवायची कोणाला गरजच वाटत नाही. गरजेच्या वेळी सुकलेल्या ओठांमधून नेहमीच गोड शब्द बाहेर पडतात, पण एकदा का तहान भागली की मग पाण्याची चव आणि माणसाची नियत दोन्ही बदलतात. विचार बदलले की स्वभाव बदलतो, स्वभाव बदलला की सवयी बदलतात, सवयी बदलल्या की व्यक्तिमत्व बदलते आणि व्यक्तिमत्व बदलले की भवितव्य बदलते. ज्या मनुष्याला वेदनांचे ओझे असतानाही हसतमुख राहता येतं, त्याच्यासारखा सहनशील आणि अभिनय सम्राट या जगात दुसरा कोणीच नसतो. प्रत्येकाचे ऐका आणि प्रत्येकाकडून शिकण्याचा प्रयत्न करा. कारण प्रत्येकाला सर्व काही माहीत नसते, पण प्रत्येकाला काही ना काहीतरी माहीत असते. संघर्ष करून मिळालेल्या गोष्टी पुढच्या आयुष्यातील बराचसा संघर्ष कमी करतात. कोणा मनुष्याच्या बाबतीत वाईट सांगणे, वाईट बोलणे हे साध्या लोकांचा गुण आहे, पण वाईटात चांगलेपणा शोधणे हे आपल्यासारख्या खास लोकांचा गुण आहे. वय नाही, तुमचे विचार मोठे ठेवा आणि विचारांपेक्षा जास्त तुमचे कार्य मोठे ठेवा. आवडणारी नाती सांभाळून ठेवा. हरवली की गुगल सुद्धा शोधू शकणार नाही. बाहेर गावी गेलेली चिमणी पाखरं जेव्हा घरी परत येतात, घरटं बांधलेलं आई बाबा तेव्हा सर्वात जास्त आनंदी होतात. उंबऱ्यात पाय अडकला की समजून जायचं ह्या घराने आपल्याला आपलंसं करून घेतले. नशिबाचं आणि मनाचं कधीच जुळत नाही, कारण मनात जे असतं ते नशिबात नसतं. फक्त वही पेन आणि पदवी म्हणजे शिक्षण नव्हे, तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे, शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण. अर्ध्या अडचणीचे निवारण तेथेच होते जेव्हा आपल्या माणसांकडून असे म्हटले जाते की काळजी करू नको, सर्व काही ठीक होईल. स्वतःच्या दुःखाची कितीही जाहिरात केली तरी त्याला खरेदी करणारं जगात कुणीच भेटत नाही.